हिंदी आणि मराठी भाषावादानंतर आता लवकरच या वादाचा नवा पिक्चर सुद्धा पाहायला मिळू शकतोय। कारण काय तर हिंदी विरुद्ध मराठी सिनेमा असा वाद तर रंगू लागलाय आणि याला निमित्त ठरलंय तो सय्यारा हा हिंदी चित्रपट। येरे येरे पैसा 3 या मराठी सिनेमाच्या स्क्रीन्स कमी केल्या गेल्या आणि या स्क्रीन्स कमी करून त्या सय्याराला दिल्या जात आहेत आणि त्यामुळे मनसेनं खळखट्टाचा इशारा सुद्धा दिलेला आहे। पाहूयात या वादावरचा हा विशेष रिपोर्ट। मराठी चित्रपटांची जर गळचेपी करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपल्या पद्धतीने आंदोलन करावं लागेल। कुठल्याही दुसऱ्या इतर मराठी चित्रपटांना जेव्हा त्रास होईल, त्रास झाला, मी काचा फोडणार आहे मल्टिप्लेक्स वाल्यांच्या। मराठी विरुद्ध हिंदी वादाचा नवा पिक्चर। हिंदी सय्यारासाठी मल्टिप्लेक्सच्या लाल पायघड्या। मराठी येरे येरे पैसा 3 सिनेमाला स्क्रीन्स मिळेनात। मल्टिप्लेक्स वाल्यांना मनसेचा खळखट्याचा इशारा। मराठी विरुद्ध हिंदी वाद रस्त्यावर गाजला। मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या अमराठी व्यापाऱ्यांना अद्दल खडवली। आता हाच मराठी विरुद्ध हिंदी वाद 70 mm मोठ्या पडद्यावर झळकायला सुरुवात झाली आहे। त्याचा पहिला ट्रेलर शुक्रवारी दिसला। सध्या सय्यारा नावाचा हिंदी चित्रपट खोऱ्यानं कमाई करतोय। आठवडाभरात 200 कोटींची कमाई करणाऱ्या सय्यारासाठी मराठी सिनेमांच्या स्क्रीन्स काढून दिल्या जात आहेत। मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांची निर्मिती असलेल्या येरे येरे पैसा 3 या चित्रपटाच्या स्क्रीन्स काढून सय्याराला देण्यात आल्या। त्यामुळे संतापलेल्या मनसेनं मल्टिप्लेक्स वाल्यांना खळखट्याचा इशारा दिलाय। मला एक गोष्ट माहिती आहे, हा माझ्यावर असलेला राग आहे। हा राग या मल्टिप्लेक्स वाल्यांनी आत्ता काढलेला आहे, पण पुढे कुठल्याही दुसऱ्या इतर मराठी चित्रपटांना जेव्हा त्रास होईल, त्रास झाला, मी काचा फोडणार आहे मल्टिप्लेक्स वाल्यांच्या। जर का मराठीची गळचेपी याच्या पुढे झाली तर मी काचा फोडणार मल्टिप्लेक्सच्या, हे त्यांनी ध्यानात ठेवावं। जाणीवपूर्वक त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी काही मल्टिप्लेक्सेस असतील, काही असतील थिएटर्स, आणि जाणीवपूर्वक तो मराठी चित्रपट काढून त्या जागी हिंदी चित्रपट लावण्याचा घोळ घातलेला आहे। त्या सर्व थिएटर्सना आम्ही इशारा देतोय, अशा प्रकारे जाणीवपूर्वक मराठी चित्रपटांची जर गळचेपी करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपल्या पद्धतीने आंदोलन करावं लागेल। मल्टिप्लेक्स चालक मराठी सिनेमांबाबत दुजाभाव करत असल्याचा मनसेचा आक्षेप आहे। याबाबत सरकारकडे या असा सल्ला मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेंनी दिला। त्यावरून खोपकरांनी त्यांना सुनावलंय। अशी तक्रार अगर आली तर सरकारमध्ये आम्ही लोक बसलेलो आहे, त्याच्या डिस्ट्रीब्युटरशी आम्ही मदत करू ना त्यांना। तुमच्याकडे बातम्या देण्यापेक्षा सरकारमध्ये बसलेल्या आमच्या लोकांची अगर संपर्क केला ना, आम्ही मदत करायला तयार आहे। आम्ही बोलतो डिस्ट्रीब्युटरना, चला यांना कोणा स्क्रीन द्या। मला माफ करा, पण जर का मराठी निर्मात्याला मराठी चित्रपट महाराष्ट्रामध्ये लागावा यासाठी सरकार दरबारी जाऊन याचना करायला लागणार असेल तर याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट कुठली नाही आहे। सरकारला सांगावं लागतं की एक मल्टिप्लेक्स थिएटर जिथे 6 स्क्रीन आहेत, त्यातल्या एका स्क्रीनमध्ये तुम्हाला कंपल्सरी मराठी चित्रपट लावावाच लागेल। आणि जर का हे 6च्या 6 स्क्रीनमध्ये जर का हिंदी सिनेमे लावणार असतील तर यांच्यावर कारवाई नको व्हायला। मनसेने या वादात आक्रमक भूमिका घेतलेली असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा मनसेला पाठिंबा दिलाय। संजय राऊतांनी या संदर्भात समर्थन करणारी एक्सपोज केली आहे। मराठीसाठी सगळे एकत्र येत आहेत, लढतायत, तरीही प्रश्न संपत नाही। सय्यारा या हिंदी चित्रपटाला थिएटर मिळावे म्हणून येरे येरे पैसा 3 या मराठी चित्रपटाला उतरवण्यात आलं। हे नेहमीच झालंय। मराठीचा लढा अधिक तीव्र करावा लागेल। मराठीचे खरे मारेकरी वेगळेच आहेत। जय महाराष्ट्र। हिंदी चित्रपटांसाठी मराठी चित्रपटांवर होणारा अन्याय हा काही आजचा वाद नाही। यापूर्वी सुद्धा मल्टिप्लेक्स चालकांनी वारंवार मराठी चित्रपट काढून तिथं हिंदी चित्रपट लावलेत। बॉक्स ऑफिसवर होणारी कमाई हा त्यातला एक भाग आहेच, पण हिंदी विरुद्ध मराठी भाषावाद पेटलेला असताना मराठी चित्रपटांवरचा अन्याय ही आगीत तेल ओतणारी कृती ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।